ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी सायली आणि अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असते आणि त्याचवेळी चैतन्य येतो आणि सर्वांनाच म्हणतो, हॅलो एव्हरीवन. तर आता प्रतापराव चैतन्यला म्हणतात, काय रे, तू फक्त केक खायला आलायस का? तर चैतन्य म्हणतो, नाही, मी तर येणारच होतो लवकर, परंतु कसा कसा उशीर झाला काही माहीतच नाही. तर सर्वजण चैतन्यवर हसतात. तर प्रतापराव म्हणतात, हो का, मग आता ये मदतीला येतोयस ना? तर चैतन्य म्हणतो, हो आलोच आता. रविराज सर आणि प्रतापराव यांच्या मदतीला चैतन्य येतो. आता ते सर्वजण डेकोरेशन करत असतात. तर त्याचवेळी चैतन्याचं लक्ष सायली अर्जुनकडे जातो. सायली अर्जुन एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असतात. तर चैतन्य प्रतापराव आणि रविराजांना म्हणू लागतो, एक मिनिट, मला एक सांगा, आपण हे सगळं काही ज्यांच्यासाठी करतोय, ज्यांच्यासाठी एवढा सगळा खटाटोप चालू आहे, ते दोघे तर बिझी आहेत. आता सर्वजण सायली अर्जुनकडे पाहतात. तर चैतन्य आवाज देत म्हणतो, अहो मिस्टर अड मिसेस सुभेदार. आता मात्र सायली अर्जुन भानावर येतात आणि त्यानंतर सायली अर्जुन खाली उतरत असतानाच आता सर्वच जण त्यांच्यावर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वर्षाव करू लागतात. सर्वजण त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर त्यानंतर तर कल्पनाताई सायली आणि अर्जुनला म्हणतात, तुम्ही दोघांनी बसून घ्या, आम्ही सर्वजण तुमचे औक्षण करून घेतो. सायली अर्जुन बसताच कल्पनाताई त्या दोघांचेही औक्षण करतात. तर त्यानंतर प्रतिमा आत्या त्या दोघांचा औक्षण करतात. अस्मिता, विमलताई, सर्वच जण सायली अर्जुनच औक्षण करत त्यांना भरभरून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतात. सायली अर्जुन सर्वांचे आशीर्वाद घेतात. तर औक्षण करून झाल्यानंतर रविराज सर म्हणू लागतात, हे अॅनिव्हर्सरीच वगैरे सगळं काही बाजूला राहू देत, परंतु मला अजून एका गोष्टीचा निकाल कळाला नाही, म्हणजे एका केसबद्दलचा निकाल. त्याबद्दल खरंच एक वकील म्हणून खूप मोठी उत्सुकता आहे. तर आता सर्वजण विचारतात की कोणती केस? रविराज सर म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वसे. सायली सुभेदार, या केसचा निकाल नक्की काय लागला हे मलाही जाणून घ्यायचे आहे. तर सर्वजण म्हणतात, हो या निकालाची तर आम्हालाही उत्सुकता आहे. तर अर्जुन म्हणतो की या निकालाबद्दल कळवण्या अगोदर आम्हाला आमची बाजू मांडायची आहे. रविराज सर म्हणतात, काही हरकत नाही, कारण या कोर्टात तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता अर्जुन आणि सायली तर तराजू जवळ जाऊन उभे राहतात आणि त्यावेळी अर्जुन सर्वात पहिल्यांदा आपली बाजू मांडत म्हणतो की बायको, खरंच मी चुकलो की मी तुम्हाला म्हणालो की बायकांना खरी काहीच काम नसतात, तुमची काम खूप सोपी असतात, तुम्ही काहीच काम करत नाही, किंवा जी काही काम असतात ती खूप कमी असतात, असं खूप काही बोललो, त्यासाठी खरंच सॉरी. असं म्हणत अर्जुन त्याच्या हातातील जी भांडी असतात ती तराजूच्या एका पारड्यामध्ये ठेवतो आणि म्हणू लागतो, खरं तर घरात काम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे तुम्ही मल्टीटास्किंग आहात. असं म्हणत परत तिथे असणारी थोडी भांडी घेतो आणि पुन्हा एकदा तराजूमध्ये ठेवतो होतो. आता ज्यावेळी तराजूच्या पारड्यात ती भांडी ठेवली जातात त्यावेळी ते पारड खूप जड झालेलं असतं. अर्जुन ती भांडी ठेवत असताना म्हणतो, दिवसरात्र घरात राबत असता, दिवसरात्र घर, हे कुटुंब, संसार आणि सगळ्याच नात्यांना तुम्ही बांधून ठेवत असता. तुम्ही एकाच वेळी 10 काम एकत्र करत असता आणि म्हणूनच घर कायम टिकून राहतं. आता अर्जुन त्याच्या हातात कुकर घेतो आणि पुढचं भांड ठेवत म्हणतो, जर तुम्ही स्ट्रॉंग नसता तर आम्ही बाहेर काहीच करू शकलो नसतो. आता बाकी उरलेली भांडी घेत ती एका पारड्यात ठेवत अर्जुन म्हणू लागतो, खरंच मी तुमच्या कामांना खूप कमी समजलो आणि त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागत आहे. असं म्हणत आता अर्जुन मान्य करतो की स्त्रियांची काम ही कमी नसतात किंवा ती सोपीही नसतात, तर ती तेवढीच आपल्या काम एवढ्याच दर्जाचीही असतात आणि अडचणीने सगळी भांडी ठेवतात. तराजू हा जड झालेला असतो, अगदी बायकांच्या घरच्या कामांप्रमाणेच हा तराजू सुद्धा तेवढाच तोललेला असतो. तर त्यावेळी सायली म्हणू लागते,
या सगळ्यामध्ये चुकले तर मी पण आहे असं म्हणत आता सायली तिथे असणाऱ्या थोड्या फाईल हातात घेते आणि म्हणू लागते, तुमच्यासारखे अनेक पुरुष दिवसभर काबाड कष्ट करत असतात, दिवसभर काम करत असतात आणि तेही फक्त त्यांच्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी मनापासून ते झेलत असतात. सायली अजून थोड्या फाईल हातात घेते आणि म्हणू लागते, तुम्ही तर तुमचं घर चालवताच, परंतु तुमच्याबरोबरच तुमच्या सोबत असणाऱ्या असंख्य जणांना तुम्ही कामाची संधी देता की ज्याच्यामुळे त्यांची घरं, त्यांचा संसार चालत असतो. आता सायली थोड्या फाईल पुन्हा एकदा हातात घेते आणि अर्जुनची बाजू मांडत म्हणते, तुम्ही तुमच्या अशिलांना न्याय मिळवून देता, तर पुन्हा थोड्या फाईल त्या तराजूच्या पाळत ठेवत सायली म्हणते, यामागे तुमचं शिक्षण, तुमची मेहनत आणि तुमचं कर्तृत्व आहे असं म्हणत सायली थोड्या थोड्या फाईल तराजूच्या पारड्यात ठेवत म्हणते, या सगळ्याच गोष्टींना मी कमी लेगलं, परंतु आता मला कळते की उंबरट्याच्या आत घर ना, उंबरट्याच्या आत घर ना, तर उंबरट्या बाहेर कर्तृत्व गाजत. आता सायली बोलत असताना सगळेजण सायलीकडे पाहत असतात. सायलीच्या बोलण्याचा सगळ्यांनाच अभिमान वाटत असतो. सायलीने अर्जुनच्या कर्तृत्वाची, त्याच्या मेहनतीची बाजू सगळ्यांसमोर मांडलेली असते आणि त्याची तुलना तराजूच्या पारड्यातही केलेली असते. आता हळूहळू सायलीच्या पारड्याप्रमाणे अर्जुनच्याही कर्तृत्वाच पारड जड होत असतं आणि शेवटच्या काही फाईल सायली आता त्या तराजूच्या पारड्यात ठेवते आणि म्हणू लागते, उंबरट्याच्या आतली काम आणि उंबरट्याच्या बाहेरची काम ही दोन्ही संसारासाठी खूप महत्वाची असतात असं म्हणत सायली उडलेल्या फाईल ज्यावेळी तराजूच्या पारड्यात टाकते त्यावेळी पारड हे जड झालेलं असतं आणि अगदी दोघांचेही पारड समतोल झालेलं असतं. दोघांच्याही कामाची तुलना दोघांनीही अगदी मनापासून केलेली असते आणि या तुलनेत दोघांचीही काम समानच असतात. तर अर्जुन त्या पाड्याकडे पाहतो आणि सायलीला म्हणतो, आपण दोघांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकाने जर एक बाजू सांभाळली तरच दुसरी बाजू बॅलन्स राहते. आता सर्वजण निकालाची वाट पाहत असतात, तर अर्जुन म्हणतो, मग या केसचा निकाल हा आहे की दोघांचीही काम सोपी नाहीत असं म्हणत सायली अर्जुनने दोघांनीही एकत्र उत्तर देत त्यांनी मान्य केलेलं असतं की खरंच आपण चुकलो आहोत. आता दोघेही मान्य करत एकत्रच म्हणतात की आणि अशी चूक आम्ही दोघेही परत कधीच करणार नाही. तर रविराज, सर प्रतापराव, घरातील सर्वजण टाळ्या वाजवत सायरी अर्जुनच कौतुक करू लागतात. तर चैतन्य पुढे म्हणतो, सगळे साक्ष पुरावे पाहता हे कोर्ट या दोघांची निर्दोष मुक्तता करत आहे. आता असं बोलताच सर्वजण टाळ्या वाजवतात आणि चैतन्याच्या बोलण्याचंही कौतुक करू लागतात. तर प्रतापराव पुढे म्हणतात, आणि या दोघांच्या हातात फक्त आता लग्नाची बेडी असेल. तर अस्मिता म्हणू लागते, चला तर मग आता आपण सगळ्यांनी केक कापूयात. तर आता सायली अर्जुन केक कापायला येतात. सर्वजण टाळ्या वाजवत त्यांना पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सायली अर्जुन केक कापतात आणि त्यानंतर एकमेकांना केक भरवत हा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करतात. तर त्यानंतर घरातील सर्वांनाच ते दोघेही केक भरवतात. अशा प्रकारे सायली अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने आणि आनंदात साजरा झालेला असतो. तर त्यानंतर सायली किचनमध्ये आपली काम करायला येते. सायली कितीतरी दिवसांनी किचनमध्ये येते आणि म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. ती खुश असते आणि आनंदाने ती जेवण बनवत असते. आता ज्यावेळी ती फोडणी देते त्यावेळी तो सुगंध तिला अगदी खूप छान वाटत असतो. तर आता विमलताई सायलीला विचारतात, सायली ताई, अहो तुम्ही एकट्याच का हसता आहात? तर सायली म्हणते, अहो विमलताई, कितीतरी दिवसानंतर मी आज स्वयंपाक घरात आली आहे. कितीतरी दिवसानंतर मी स्वयंपाक बनवत आहे. तुम्हाला माहीत आहे का, मधल्या काही दिवसांमध्ये मला चुकल्यासारखं वाटत होतं. तर विमलताई सायलीला म्हणतात, अच्छा, म्हणजे अर्जुन दादाने केलेलं काम आवडत नव्हतं वाटतं तुम्हाला? सायली म्हणते, तसं नाही, परंतु ज्याचं काम त्याने करावं हे मात्र खरं आहे.
आता सायली आणि विमलताई दोघंही एकत्र मिळून स्वयंपाक बनवत असतात आणि त्यावेळी तिथे कल्पना ताई येतात आणि सायलीच कौतुक करत म्हणतात, सायली पोह्यांना तू फोडणी दिलीस हे आम्हाला आमच्या रूममध्येच कळालं. मी तेव्हाच यांना म्हटलं सायली आजपासून किचनमध्ये आलेली आहे. तर आता सायली म्हणते, आई मला खरंच खूप छान वाटते. कितीतरी दिवसानंतर मी माझ्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. सायली खूप आनंदानेच आता सर्वांसाठी पोह्यांचा नाश्ता बनवते आणि तो पोह्यांचा वास सगळ्यांनाच खूप आवडलेला असतो. प्रतापराव कौतुक करत म्हणतात, वाह वाह, आजच्या नाश्त्याचा वास खाण्या अगोदरच पोट भरल्यासारखं वाटते. असं म्हणून सर्वजण नाश्ता करण्यासाठी येतात. आता अस्मिता, प्रतापराव, कल्पनात ताई सर्वजण नाश्त्यासाठी बसतात. तर अस्मिता म्हणू लागते, खूप दिवसानंतर आपल्याला खूप छान असा नाश्ता करायला मिळणार आहे. कारण इतके दिवस पानामध्ये फक्त व्हिडिओज पाहायला मिळत होते वेगवेगळ्या पदार्थांचे. असं म्हणत आता अस्मिता थोडी अर्जुनला चिडवते. तर कल्पना ताई म्हणतात, काय अस्मिता, अर्जुन एवढाही काही स्वयंपाक खराब बनवत नव्हता. अर्जुन छान बनवत होता आणि आता हळूहळू त्याला जमायलाही लागलं होतं. तो हळूहळू सगळं काही शिकूनही घेत होता. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग एव्हरीवन, चला मला ऑफिसला जायला उशीर होतो, मी निघतो आता. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो असं काय, नाश्ता करा आणि मग ऑफिसला जा, बसा बरं तुम्ही. तर आता सायलीच हे वाक्य ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणतात, अरे वाह, कितीतरी दिवसानंतर हे वाक्य ज्यावेळी कान पडलं त्यावेळी मला कुठे वाटते की मी माझ्या घरातच आहे. तर प्रतापरावांच हे बोलणं ऐकून सर्वजण हसू लागतात. तर प्रतापराव पुढे कल्पना ताईंना म्हणतात, पण कल्पना, तुला एक सांगू का, मी आज खरंच खूप आनंदात आहे. कारण कितीतरी दिवसानंतर चविष्ट स्वयंपाक आपल्याला आता मिळणार आहे. तर आता हे ऐकताच अर्जुन म्हणतो, डॅड. तर आता प्रतापराव म्हणतात, हो, जे काही बोलतोय ते खरंच आहे. तर अर्जुन म्हणतो, डॅड असं कसं तुम्ही बोलता, अहो किती मेहनतीने मी स्वयंपाक बनवायचो आणि बायकोसाठी चॉकलेट केकही बनवला होता आणि तरीसुद्धा तुम्ही मला अप्रिशिएट करतच नाही आहात. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, तू जो काही स्वयंपाक बनवायचा ना तो अप्रिशिएट करण्यासारखा नव्हताच. असं म्हणत अस्मिता आता अर्जुनला थोडे चिडवते. अर्जुन म्हणतो, हो का, मग केक कसा खाला होता? सायली म्हणते, पुरे आता तुम्ही दोघांनी भांडू नका, तुम्ही अगोदर नाश्ता करायला बसा बरं. तर अर्जुन म्हणतो, मी सगळ्यांना वाढू का? असं म्हणत अर्जुन आता वांना स्वतःच्या हाताने पोहे वाढत असतो. अर्जुन अस्मिताला पोहे देतो आणि म्हणतो, आता हे शांतपणे खाऊन घे. तर त्यानंतर कल्पना ताईंना देतो आणि त्यानंतर आपल्यालाही घेतो. आता अर्जुन सायलीच्या कामात मदत करत आहे हे पाहून सर्वांनाच अर्जुनचा अभिमान तर वाटतच असतो. परंतु सायली तर अभिमानाने अर्जुनकडे पाहत असते. कारण अर्जुनची होणारी मदत हे पाहून सायलीला अर्जुनचा अभिमान वाटत असतो. तर त्यानंतर कल्पनाताई सर्वांनाच म्हणतात, अहो तुम्ही काय पण म्हणा, परंतु माझी सुद्धा कित्येक वर्षाची तपश्चर्या फळाला आली आहे. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तर कल्पना ताई म्हणतात, माझी कित्येक वर्षाची इच्छा होती की अर्जुन आणि अश्विन या दोघांनी घरकामात काहीतरी मदत करावी, परंतु अर्जुनकडून सायलीने मात्र ते करूनच घेतलं. तर अस्मिता पोह्यांच कौतुक करत म्हणते, वा किती छान पोहे झाले आहेत. कितीतरी दिवसानंतर असे छान चमचमीत पोहे खायला मिळाले आहेत. तर आता अर्जुन म्हणतो, खा ना गपचूप. तर अस्मिता म्हणते, खर सांग अर्जुन, तुला असे पोहे जमले असते का? अर्जुन म्हणतो, नाही, हे मात्र खरं आहे, मला असे पोहे जमलेच नसते. आता घरातील प्रत्येक जण सायलीने बनवलेल्या पोह्यांचे कौतुक करत असतात आणि सायलीला खूप आनंद वाटत असतो. सायली खूप खुश असते कारण आपल्या घरच्यांनी केलेलं कौतुक आणि आपल्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा असणारा आनंद यात सायली खूप समाधानी असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन शांत बसून विचार करत असतो आणि त्याच वेळी त्या ठिकाणी साक्षी येते. आता साक्षीला पाहून
सचिन थोडा घाबरतो. साक्षी आता सचिनच्या बाजूला जाऊन बसते. त्यावेळी मात्र सचिनला चांगलाच खांब फुटलेला असतो. आता साक्षी सचिनच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणू लागते, काय झालंय सचिन, घाबरलास का? मला बघून काय झालंय, बोल ना. तर आता सचिन म्हणतो, काही नाही, पण तुझा आज मूड कसा आहे? तर साक्षी म्हणते, काय झालंय माझ्या मूडला? सचिन म्हणतो, नाही, आजकाल तुझे मूड कधी बदलतील हे सांगता येत नाही ना. आता मात्र साक्षी मोठमोठ्याने हसते आणि सचिनला विचारते, काय झालं, घाबरतोस का मला? सचिन म्हणतो, नाही. तर साक्षी म्हणते, घाबरायलाच हो कारण काय आहे ना, एखादी मुलगी तुला आवडेल, तिच्या दिशेने तुझी पावलं पडतील आणि मग बिचारी मुलगी माझ्या हातून मरून जाईल. यापेक्षा या सगळ्या भानगडीत तू न पडणंच योग्य ना. आता मात्र सचिन घाबरलेला असतो. घाबरलेल्या सचिनकडे पाहत त्याचे गाल पकडत साक्षी म्हणू लागते, किती क्यूट दिसतोयस रे, लहान मुलांसारखा ज्यावेळी वागतोस ना त्यावेळी. खरंच खूप क्यूट दिसतोस. आता सचिन साक्षीला म्हणतो, बरं आज तुझा मूड तर मला ठीक दिसतोय, मग आज आपण डिनरला वगैरे जाऊयात का? तर साक्षी म्हणते, काही हरकत नाही. तर सचिन म्हणतो, नक्की ना, म्हणजे तुला आज कुठे पार्टीला वगैरे जायचं नाहीये ना? साक्षी म्हणते, नाही, आज तर मी खरीच आहे. सचिन म्हणतो, बरं पण तू जी पार्टीला गेली होतीस ती नक्की कुठे गेली होतीस? तर साक्षी म्हणते, इथेच हायवे जवळ नवीन रेस्टॉरंट ओपन झाले ना, तिथे गेली होती. तर सचिन पुढचा प्रश्न विचारत म्हणतो, साक्षी तू जर तुझ्या फ्रेंडसोबत पार्टीला गेली होतीस तर मग तुझ्या बॅगमध्ये, तुझ्या पर्समध्ये चाकू कसा काय? आता हे ऐकल्यानंतर साक्षी धक्क्याने सचिनकडे पाहते, कारण सचिनने आपली पर्स पाहिली आणि त्यामधला चाकू त्याला दिसला हे साक्षीला कळालेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. सायली आवाज देत म्हणते, अहो ऐका ना, अर्जुन बोलतो, बोल. तर सायली म्हणते, ऑफिसमध्ये आज मीटिंगसाठी करमळकर येणार आहेत, माहीत आहे ना? तर अर्जुन म्हणतो की हो माहीत आहे. तुला काय वाटते, इतके दिवस तू ऑफिसमध्ये होतीस आणि मी त्याचा फॉलोअप घेतला नाहीये का? तू जरी ऑफिसमध्ये असलीस तरी ऑफिसमध्ये काय घडतंय या सगळ्याचा फॉलोअप मी घेतच होतो. तर सायली अर्जुना म्हणते, बरं परंतु आता आपल्याला त्या रमेशबद्दल काहीतरी स्टेटमेंट घ्यावंच लागेल, कारण आतापर्यंत तो कस्टडीमध्ये काहीच बोलला नाहीये. मग कोर्टात तो काही बोलेल असं तुम्हाला वाटतंय का? कोर्टात तो त्याचं स्टेटमेंट देईल का? तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट असं म्हणत आता अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो, चैतन्य, रमेशच्या केससाठी आजची कोर्टात तारीख मिळते का बघ, म्हणजे आज आपण रमेशला कोर्टात हजर करू शकतो. अर्जुन म्हणतो, नाही नाही, रमेशने अजून तोंड उघडलं नाही, परंतु कोर्टात तरी तो काय बोलतो का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठी आजची तारीख मिळते का बघ आणि मला फोन कर. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. सायली विचारते, म्हणजे तुम्ही आजची तारीख घेतली आहे पण रमेश तर काहीच बोलला नाहीये? तर अर्जुन म्हणतो की हो, त्याला बोलत करण्यासाठीच आजची तारीख घेतली आहे, बघू तो कोर्टात काय बोलतो. मी तुला ते कळवेनच. पण सायली, मला तुला एक विचारायचं होतं. सायली म्हणते, काय झालं, माझ्यातून काही चुकलं आहे का? ऑफिसच्या कामांमध्ये मी काही घोळ घातलाय का? पण मी तसं काहीही केलं नाही. मी जी काही काम केली ती चैतन्य भाऊजींच्या सल्ल्यानेच केली आहेत किंवा कोर्टाच्या कुठल्याही कामकाजामध्ये मी लुडबुड केली नाहीये. तरी सुद्धा माझ्यातून काही चूक झाली आहे का असं म्हण. सायली प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, असं काहीही झालेलं नाही सायली, मला तुला हेच सांगायचं आहे. सायली म्हणते, काय झालंय, खरंच माझ्या हातातून चूक झाली आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, मला तुला हे सांगायचं आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो, मी तुझ्या हातचे पोहे मिस करतोय. आता मात्र सायली म्हणते, काय हे? आता अर्जुन ऑफिससाठी निघून जातो. तर सायली विचार करत म्हणते, रमेशच्या केसबद्दल पुढे नक्की काय करायचंय काहीच कळत नाही. या रमेशबद्दल सुमन काकूंना काही माहीत असेल का? म्हणजे त्यांच्याकडून एखादी गोष्ट सांगून राहायची गेली असेल
का मला सुमन काकूंनाच विचारावं लागेल असं म्हणत सायली आता सुमन काकूंना विचारण्यासाठी घरात येते. आता सायली रूममध्ये येते आणि सुमन काकूंना म्हणते, हे काय सुमन काकू, तुम्ही अजूनही नाश्ता केला नाहीये का? मी तुम्हाला तुमच्या नाश्ता रूममध्ये आणून दिला, तरी सुद्धा तुम्ही नाश्ता केला नाही म्हणजे मला तरी वाटते की तुम्हाला पोहे आवडले नसतील. तर सुमन काकू म्हणतात, नाही नाही, पोहे खरंच खूप छान झाले होते, मला खरंच आवडलेत, पण मला खरंच एवढा नाश्ता नको होता आणि म्हणूनच मी पोहे खाल्ले नाहीयेत, बाकी काही नाही, पण पोहे खरंच खूप छान झाले होते. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं आजकाल तिचा हार एवढा कमी झालाय ना, खरंच काही विचारू नको. सायली म्हणते, नाही सुमन काकू, असं नाही करायचं, तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष का करताय, चला आपण बाहेर जाऊ आणि थोडा वेळ गप्पा मारू. असं म्हणत सायली सुमन काकूंना घेऊन बाहेर जात असते. परंतु त्याच वेळी प्रतिमा हत्या म्हणतात, सायली एक मिनिट, अगं मी अस्मितासाठी काहीतरी घेऊन आले आहे, थांब मी तुझ्याकडेच देते. असं म्हणत आता प्रतिमा हत्या त्यांनी अस्मितासाठी आणलेली भेटवस्तू सायलीकडे देतात आणि म्हणू लागतात, हे अस्मिताला दे, कारण गरोदर बाईकडे हे असावं म्हणजे कोणाची नजर लागत नाही. सायली म्हणते, खरंच किती किती छान आहे. तर सुमन काकू म्हणतात, हो ना वहिनी, अहो खरंच खूप छान आहे, पण तुम्ही मला नाही दाखवलं, पण मी असं कोणाच्या तरी पायात पाहिलं आहे. सायली अग तू घालतेस का? सायली म्हणते, नाही सुमन काकू, मी तर असं काही पायात घालत नाही. तर सुमन काकू म्हणतात, नाही पण मी हे कुठेतरी पाहिलं आहे. आता सायली विचारते, सुमन काकू कुठे पाहिलं आहे, तुम्ही जर आठवाल का? आता सुमन काकू आठवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांना आठवतं, त्यांच्या लक्षात येतं की ज्यावेळी नागराजने आपल्याला बांधलेलं असतं त्यावेळी जी मुलगी तिथे आलेली असते तिच्या पायातही असंच सेम असतं. आता सुमन काकू सायलीला म्हणतात, आठवलं, यांनी ज्यावेळी मला बांधून ठेवलं होतं त्यावेळी मी ग्लनित होते, त्यावेळी एक मुलगी त्या ठिकाणी आली होती. तिचा चेहरा मला स्पष्ट आठवत नाही, परंतु तिच्या पायात असंच होतं एवढं मात्र मला आठवत आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली ती वस्तू हातात घेते आणि म्हणते, अशीच तर एका पायात पैजण प्रिया घालते, याचा अर्थ प्रिया. सुमन काकू बेशुद्ध असताना तिथे गेलेली असावी, का नागराज रात्री अपरात्री प्रियाला फोन करतो हे तर मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, मी अनुभवलं आहे. मग या सगळ्या अपहरणाशी सुद्धा प्रियाचाच हात असेल का? असं असेल तर मला प्रियावर बारीक लक्ष ठेवावाच लागेल. प्रतिमा विचारतात, सायली काय झालंय, कसला विचार करतेस? सायली म्हणते, काही नाही. सायली आता प्रियाच्या वागण्याचा विचार करते आणि म्हणू लागते, प्रियावर बारीक लक्ष तर ठेवावाच लागेल, परंतु या सगळ्याबद्दल मला अगोदर यांना सांगावं लागेल. असं म्हणत आता हे सगळं काही ती अर्जुनला सांगायचं ठरवते. तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता सचिनने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत साक्षी म्हणते, कुठला चाकू? तर सचिन म्हणतो, सॅम मी तुझ्या पर्समध्ये तो चाकू पाहिला आहे. तर आता साक्षी खोट बोलत म्हणते, ओके ओके, आलं माझ्या लक्षात. अरे तू बघतोयस ना आजूबाजूला काय घडतंय, मग प्रत्येक मुलीने स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच उचलायला नको का? आणि म्हणूनच तो चाकू मी माझ्या संरक्षणासाठी ठेवला होता. तर सचिन म्हणतो, नाही सॅम, असं काहीही नाहीये, पनवेल खूप सेफ आहे, त्यामुळे असा चाकू वगैरे ठेवायची काहीच गरज नाही. तर साक्षी म्हणते, परफेक्ट, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे, पण मी विसरूनच गेले, खरं तर तो मैत्रिणीचा चाकू होता, पण मी द्यायला विसरले. असू देत, मला आता खरंच खूप भूक लागली आहे, मी काहीतरी आपल्यासाठी ऑर्डर करते, चायनीज ऑर्डर करते. असं म्हणत साक्षी आता विषय बदलते. हे सगळं काही सचिनच्या लक्षात येतं. तर सचिन साक्षीला म्हणतो, सॅम तू तो चाकू परत देणार आहेस ना? तुझ्या फ्रेंडच्या, प्लीज तू परत दे, कारण मला आपल्या घरात असं कोणतंही हत्यार नको आहे. तर साक्षी मनाशीच म्हणते, तुझ्या बायकोचा शेवट त्या चाकूनेच होणार आहे. असं म्हणत ती रागाने सचिनकडे पाहते आणि पुढे म्हणते, तो एकदा झाला
की मग मी तो चाकू फेकून देईन असं विचार करत आता साक्षी सचिनकडे पाहते. तर सचिन साक्षीला म्हणतो, सॅम मी तुला काहीतरी सांगतोय, काहीतरी बोलतोय तुझ्याशी, तू काहीच का बोलत नाहीयेस? तर साक्षी सचिनला म्हणते, हो मी तो चाकू मैत्रिणीला देणार आहे असं म्हणत साक्षी म्हणते, आलेच मी साक्षी. तिथून निघून जाताच सचिन त्याचा मोबाईल पाहतो तर अस्मिताचे भरपूर मिस कॉल असतात. सचिन म्हणू लागतो, अस्मिताचे एवढे मिस कॉल का आले असतील? सचिन थोडा घाबरून जातो. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य हिच्या कामाची सुरुवात झालेली असते. अर्जुन केसबद्दल चैतन्यला विचारतो, परंतु चैतन्य हसत असतो. अर्जुन विचारतो, काय झाले? मी तुला काहीतरी विचारले, केसचे डिटेल्स विचारतोय आणि तू हसतोयस का? तर चैतन्य म्हणतो, नाही, अरे मी विचार करतोय की तुझ्या अंगावर काळा कोट शोभून दिसतो की अपरण? तर अर्जुन म्हणतो, मग काय झालं, काय ठरलंय तुझं? तर चैतन्य म्हणतो, अपरण तोच तुला सूट होतो. आणि सायली वहिनीकडे संत दिसली ना तरी ती वकील म्हणून शोभून दिसते. मला काय वाटतं की मी आताच इथला हा फर्म सोडावा आणि मग निघून जावं. तर अर्जुन म्हणतो, खुशाल काही हरकत नाही. तर चैतन्य म्हणतो, मी आत्ता सोडायला तयार आहे, कारण त्यानंतर मी आणि सायली वहिनी एक नवीन फर्म चालू करू आणि त्यामध्ये सायली वहिनीची किती छान भरभराट होईल. अरे ती इथे असताना अशी चुटकीशी काम करायची ना, तुला ती जमणारही नाही. आणि त्या ठिकाणी सायली आलेली असते. आता सायली काही बोलणार तर अर्जुन थोड सायलीला शांत राहायला सांगतो आणि अर्जुन चैतन्यकडून सगळं काही वधवून घेत असतो. अर्जुन म्हणतो, हो खरंच? तर चैतन्य म्हणतो, हो, अरे खरंच ती किती पटापट काम करायची आणि किती छान पद्धतीने काम करायची. ते काम तुला जमणारही नाही. अरे सायली वहिनीच्या कामाची कसरत तुला तर नाहीच आहे. आणि म्हणून मला वाटते की सायली वहिनीकडे संध नसली तरी सुद्धा ती वकील म्हणून शोभून दिसते आणि तुझ्या अंगावर तर अप्रणच शोभून दिसतो. तर त्याचवेळी चैतन्य म्हणतो, मी तर आज सायली वहिनीला खूप मिस करतोय. मी एक काम करू का, तिला फोन करू का आणि बोलावून घेऊ? तर त्यावेळी सायली म्हणू लागते, काय हा चैतन्य भाऊजी? तर चैतन्यला आवाज येताच चैतन्य म्हणतो, मला इथे सायली वहिनीचा आवाज का ऐकू येतोय? मला तिचा भास होतोय का? अर्जुन म्हणतो, हो का, जरा मागे बघतोस का? त्यावेळी चैतन्य ज्यावेळी मागे बघतो त्यावेळी तिथे सायली आलेली असते. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू अगे म्हणजे तुम्ही दोघं मिळून मला बोकया बनवत होता? तर अर्जुन म्हणतो, हो मग काय झालं? आता डोक्यातून विचार केलाय का हे फर्म वगैरे सोडायचं? तर आता कामाला लागशील का? चैतन्य म्हणतो, हो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली अगं फोन मेसेज काही नाही आणि तू अचानकच अशी ऑफिसमध्ये आलीस, बस ना, काय झालंय? सायली म्हणते, मला एक महत्वाची माहिती मिळाली आहे आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी मी इथे आली आहे, कारण ती माहिती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, कशाबद्दल? तर सायली म्हणते, आज ज्यावेळी मी सुमन काकूशी बोलत होते त्यावेळी तिथे प्रतिमा आत्याही होत्या. प्रतिमा हत्यांनी अस्मिता ताईसाठी एक छान पैंजण आणली होती असं म्हणत सायली तो फोटो दाखवते. तर अर्जुन म्हणतो, बरं मग नक्की पुढे काय झालंय? तर सायली म्हणते, ज्यावेळी सुमन काकूंनी ती पाहिली त्यावेळी सुमन काकूंना आठवलं ज्यावेळी त्या काळोख्या खोलीत होत्या नागराजने त्यांना किडनप केलं होतं. त्यावेळी अशीच पैजण घातलेली एक मुलगी त्या ठिकाणी आली होती आणि तिला सुमन काकूने पाहिलं होतं. त्या ग्लानीत होत्या, परंतु तिच्या पायातली पैजण मात्र त्यांनी पाहिली होती. तर अर्जुन म्हणतो, मग ती कोणाची असेल? तर सायरी म्हणते, गेले काही दिवस प्रिया सुद्धा अशी पायात एक पैजण घालते. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, म्हणजे त्या प्रियाचा सुमन काकूंच्या किडनपिंगशी संबंध आहे? तर सायली म्हणते, शक्यता नाकारता येत नाही. तर अर्जुन म्हणतो की हो, मलाही असंच वाटते, परंतु हा जर महत्वाचा क्लू असला तरी सुद्धा आपल्याला तो पुरेसा नाहीये. त्यासाठी आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. शांतपणे या सगळ्या गोष्टी पारखून पाहाव्या लागतील
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तसे पुरावे मिळवावे लागतील. तर सायलीलाही अर्जुनच म्हणणं पटलेलं असतं. सायली म्हणते, मलाही असंच वाटते, आपण सगळ्यांनीच तिला गाफील ठेवायचे आहे आणि वेळ आली की तिला जा विचारायचा. अर्जुन म्हणतो, हो आपल्याला तसंच करावं लागेल. सायली म्हणते, बरं मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, मी निघते. अर्जुन म्हणतो, मीही निघतोय, कारण पोलीस स्टेशनला जावं लागेल. आज रमेशसाठी कोर्टात तारीख मिळाली, मग आता महिप्त शिकरेशी बोलाव लागेल. बघूयात महिप्त शिकरे आता तरी काही बोलतो का. सायली, काम करतेस का तू सुद्धा? चल ना. सायली म्हणते, बरं ठीक आहे. चैतन्य म्हणतो, तुम्ही दोघांनी काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनवरून कोर्टात या, मी तुम्हाला कोर्टातच भेटतो असं म्हणत सायली आणि अर्जुन आता पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. अस्मिता म्हणू लागते, सचिन माझा फोन का कट करतोय? मी त्याला इतक्यांदा फोन करते, पण तो माझा फोन का उचलत नाहीये? चूक त्याने केली आहे ना, मग शिक्षा मला का देतोय? असं म्हणत आता अस्मिताला खूप त्रास होत असतो. अस्मिता म्हणू लागते, आता आमच्यात थोडीही प्रेम राहिलं नाहीये का? म्हणजे एक माणुसकी म्हणून त्याने मला एक कॉल तरी करायचा होता. आता त्याच वेळी सचिनचा फोन आलेला असतो. अस्मिता सचिनचा फोन उचलते, तर सचिन काळजी असल्याच नाटक करत म्हणतो, अस्मी कशी आहेस तू? अगं तुझ्यावर हल्ला झाला तिथून तर माझा कुठेच लक्ष लागत नाहीये. नक्की कसा घडला हा हल्ला? आणि तुझ्यावर हल्ला करणारी ती व्यक्ती बाई होती असं सायली वहिनी म्हणाली ना? असं म्हणत सचिन आता अस्मिताला त्या हल्ल्याबद्दल विचारत असते आणि हे बोलणं आता साक्षी ऐकत असते. तर आता अस्मिता म्हणते, हो सायली, वहिनीने पाहिलं की ती बाई होती आणि तिला खात्री आहे की त्या बाईनेच माझ्यावर हल्ला केला. तर सचिन म्हणतो, पण त्या बाईने तुझ्यावर नक्की हल्ला कसा केलाय? म्हणजे नक्की काय केलं होतं? अस्मिता म्हणते, मी तुला सांगितलं ना. असं म्हणत अस्मिता घडलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा सचिनला सांगू लागते. कशा प्रकारे साक्षीने तिच्या तोंडावर उशी दाबली, तिला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी अस्मिताने तिला सोडवण्याचा, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अस्मिताने उशी बाजूला करत घरातील सर्वांना आवाज दिला. आणि त्यावेळी सायली, अर्जुन त्या ठिकाणी आली आणि कशा प्रकारे सायलीने त्या बाईला पकडलं, त्या साक्षीला पकडलं, हे सगळं काही आता अस्मिता सचिनला सांगू लागते. त्यावेळी सचिन मनाशीच म्हणतो, म्हणजे ही तीच रात्र आहे ज्या रात्री सॅम पार्टीच कारण सांगून घराबाहेर गेली होती. म्हणजे अस्मितावर हल्ला करणारी बाई ही सॅमच असेल का? आता मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. तर अस्मिता फोनवर बोलत सचिनला म्हणते, हॅलो, काय झालंय? तू का बोलत नाहीयेस? सचिन, अरे बोल. तर सचिन काहीच बोलत नसतो. तर सचिन त्यानंतर अस्मिताला म्हणतो, अस्मिता, मी तुला नंतर फोन करतो. ठेवू का फोन? पण तू मला भेटायला येशील का? अस्मिता म्हणते, हो चालेल. असं म्हणत आता अस्मिता ही फोन ठेवते. तर सचिन म्हणू लागतो, आता या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावीच लागेल. ती बाई सॅम होती का हे शोधून काढावंच लागेल. असं जर असेल तर ही सॅम खूप डेंजर आहे. तसंही आता तिने कितीही सभ्यपणाचा आव आणला तरी तिच्यातली साक्षी शिकरे ही बाहेर येणारच. मग जर असं असेल तर मला आता हे प्रकरण शांतपणेच हाताळावं लागेल. इकडे हे सगळं काही आता साक्षीने ऐकलेलं असतं आणि आता साक्षी खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला सायली, अर्जुन महिप्त शिकरेंना भेटण्यासाठी येतात. आता महिप्त शिखरे तिथे येतात सायलीला म्हणू लागतात, काय मग आज पोलीस स्टेशनला कोणती पूजा वगैरे आहे का? म्हणजे तुम्ही अगदी जोड्याने इथे आला आहात? तर अर्जुन म्हणतो, नाही, पूजा वगैरे नाहीये, पण तुलाच भेटायला आलो आहे. तुलाच भेटण्यासाठी खास आम्ही दोघेही आलो आहोत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.